मकर संक्रांति के शुभ अवसर पर प्रताप सरनाईक ने दी भाईंदर वासियों को नई सौगात। नमस्कार, आप देख रहे सतर्क पुलिस टाइम। मकर संक्रांति के शुभ अवसर पर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के मार्गदर्शन से शिवसेना के कार्यकर्ताओं के हाथों से उद्घाटन किया। नए साल का मीरा भाईंदर की जनता को दी सौगात। आज से शुरू हुई है एसटी बस। ये सेवाएं ये बसें भाईंदर वेस्ट से नाटे के लिए शाम 7:30 बजे, जलगांव के लिए रात 9 बजे और कोल्हापूर तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून प्रथम मी आमचे सर्वांचे लाडके परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचं मनापासून आभार मानतो। गेले अनेक वर्षापासून मीरा भाईंदर शहर या लालपरीपासून वंचित होतं। या ठिकाणी फार मोजक्या बसेस, आम्ही त्यांना लालपरी म्हणतो प्रेमाने, सर्वसामान्यांची आवडती बस लालपरी, फार मोजक्या बसेस इथून सुटायच्या। परंतु ज्या दिवशी सरनाईक साहेबांनी परिवहन डिपार्टमेंटचा चार्ज घेतला, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी 2640 बसेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंजूर करून घेतल्या आणि नव्याने 2640 बसेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार। सर्वसामान्यांची सगळ्यात मोठी गरज आता पूर्ण होणार आहे। मीरा भाईंदरमध्ये आज इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी, जिल्हापूर राजूजी भोईर, जिल्हा संघ निशाताई नार्वेकर, आमच्या जिल्हा सचिव नाराताई घरत, आमचे शहर संघटक 146च्या पूजाताई आमगावकर सोबत सगळे नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी जमलेले आहेत। ते फक्त आणि फक्त हा आनंद आणि उत्सव साजरा करण्यासाठी। आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणून नाटेगावची बस निघाली होती, आता जळगाव आणि कोल्हापूरची बस निघेल, अशा 3 बसेसचं उद्घाटन आम्ही करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। ही एक सुरुवात आहे। जवळजवळ 20 बसेस मीरा भाईंदर शहरातून कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गे धावणार आहेत। लवकरच तुम्हाला पुढच्या बसेस सुद्धा आम्ही या ठिकाणी चांगलं निमंत्रण देऊ आणि हा उत्साहात आम्ही हा साजरा आज या ठिकाणी करत आहोत। आपल्या माध्यमातून आज 14 जानेवारी मकर संक्रांत आपल्या वाहिनीच्या सर्व दर्शकांना शुभेच्छा देतो, आपणा शुभेच्छा देतो आणि मनापासून पुन्हा एकदा प्रताप सरनाईक साहेबांचे ऋण व्यक्त करतो। कारण फक्त एसटी बसेस न सोडता बोरिवलीमध्ये या एसटी कर्मचाऱ्यांना काही दुर्घटना जेव्हा होते, यांच्या कौटुंबिक काही आजार वगैरे असतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठं प्रशस्त असं रुग्णालय बांधण्याचं काम प्रताप सरनाईक करत आहेत। असा हा सर्वसामान्यांना विचार करणारा नेता आम्हाला लाभला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। देखिए, आमचे मीरा भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक जेव्हा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली परिवहन मंत्री म्हणून, तेव्हापासून त्यांनी हा कारभार हातात घेतला आणि त्यांनी सर्वप्रथम सर्व जे काही डेपो आहेत परिसरातील त्या डेपोमध्ये त्यांनी व्हिजिट दिली आणि मीरा भाईंदर मधून त्यांनी आज भाईंदर ते जलगाव, भाईंदर ते नाटे आणि भाईंदर ते कोल्हापूर अशी जी बंद झालेली बस सेवा सुरू केलेली आहे। त्याच्यासाठी उद्घाटनासाठी आम्ही सर्व मीरा भाईंदरचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि परिसरातील सर्व नागरिक इथे ज्यांना या बसची जरूरत होती ते सर्व नागरिक इथे उपस्थित राहिलेले आणि आजपासून ही बसची सेवा सुरू करण्यात येत आहे। हे सरनाईक साहेबांच्या सगळ्या शिवसैनिकांतर्फे आम्ही आभार मानतो। कारण साहेबांनी आज इथून कोल्हापूरला, जळगावला व रत्नागिरी नाटे या गावांसाठी ज्या बसेस सोडल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। आज साहेबांनी म्हणजे इथून ज्या बसेस जात नव्हत्या, एवढे वर्ष लोकांना बोरिवलीला जाऊन हा प्रवास करावा लागत होता, आज लोकांची जी गरज आहे, सामान्य लोकांची गरज आहे की एसटी भाईंदर मधून सोडावी अशी ही साहेबांनी पूर्ण केली आहे। त्यासाठी प्रथम आमदार सरनाईक साहेबांना आमच्या सगळ्या शिवसैनिकांकडून शुभेच्छा आणि धन्यवाद। आमचे लाडके परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना आमच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा। सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।